नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपच्या या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आता आपण बघणार आहोत इंग्रजी अक्षर मालिकेतील पुढील प्रश्न। या अगोदर आपण सगळ्यांनी 15 प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल चर्चा केलेली आहे आणि तोच प्रश्न पुढे आपण आता कंटिन्यू करतोय, 16व्या प्रश्नामध्ये येतोय। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। 15व्या नंतर तर 16व्या प्रश्न आपण आता सोडवायला सुरुवात करतोय। 16वा प्रश्न काय दिलाय तो पहिल्यांदा बोर्डवरचा वाचूयात। बघा आता काय प्रश्न आहे 16वा, तर दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कोणते। ठीक आहे, मग तुम्हाला ही अक्षरमाला दिलेली आहे, यातील मधलं अक्षर कोणते ते शोधा। हा 5चा सेट आहे, तो 5चा सेट, हा 5चा सेट, हाही 5चा सेट, मग मधलं अक्षर कोणतं आलं, यम हे अक्षर आलं। आणि मग मधल्या अक्षराच्या उजवीकडे, यम अक्षराच्या उजवीकडे कोणतं अक्षर शोधायचंय, 6वं शोधायचंय। म्हणजे कुठलं येईल, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं। मग 6वं अक्षर कोणते, यस आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए, यस हे अक्षर मधल्या अक्षराच्या उजवीकडे 6 नंबरचं आहे। तर मित्रांनो, समजते अक्षरमाला व्यवस्थित बघा आणि तिथून उजवी आणि डावी कितव्या नंबरचं अक्षर आहे ते व्यवस्थित शोधा। हे मार्क खूप सोपेत मिळवण्यासाठी फक्त निरीक्षण क्षमता व्यवस्थित पाहिजे। तुम्ही नीट प्रश्न वाचला, त्याचा अर्थ समजून घेतला, अक्षरमालेकडे नीट बघितलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवायला कुठेही अडचण येणार नाही। पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय। 17वा प्रश्न वाचूयात। दिलेल्या अक्षरमालिकेतील आर च्या डावीकडील 7वे अक्षर कोणते। आर अक्षर दिलेलं आहे, या आर च्या डावीकडील, आर अक्षर दिसतंय इथे, आर अक्षर आहे, याच्या डावीकडील 7वं अक्षर सांगितले। मग हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि 7वं कोणतं अक्षर दिसतंय, तर ते अक्षर आहे के। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी। काय प्रश्न होता विचारलेला, दिलेल्या अक्षरमालिकेतील आर च्या डावीकडील 7वं अक्षर कोणतं। आर इथे डावी बाजू या बाजूला येते आणि उजवी बाजू उजवीकडे असेल, मग डावीकडचं 7वं अक्षर कुठलं मिळालं, के मिळालं। म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांकाला डी, डी हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे। ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नामध्ये येतो आपण 18 नंबरचा। काय प्रश्न आहे, दिलेल्या वर्णमालेत ए पासून एक सोडून एक अक्षर लिहिल्यास, म्हणजे एकाड एक घ्यायचे, कुठून घ्यायचे, ए पासून मोजायला सुरुवात करायची। ठीक आहे, काय प्रश्न दिलाय, ए पासून एकाड एक अक्षर मोजायला सुरुवात करायची आणि मग 9व्या नंबरला अक्षर कोणतं येईल ते शोधायचे। तर बघा, ए हे 1 नंबरला, 2 नंबरला कुठलं येईल, एकाड एक, तर सी येईल, त्यानंतर डी येईल, त्यानंतर पुन्हा एक अक्षर सोडून जी येतंय, मग आय येतंय, त्यानंतर पुन्हा के येतोय, नंतर यम येतंय, एन येतंय आणि त्यानंतर क्यू येते। आपल्याला अक्षर कोणतं विचारले, 9व्या नंबरचं। हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं। मग 9वं अक्षर कोणतं आलं, तर ते अक्षर आलं सी। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी, दॅट इज क्यू। येते लक्षामध्ये, प्रश्न नीट वाचा। ए पासून मोजायचे, ए सोडून पुढे जायचं नाहीये, ए हे पहिलं अक्षर घ्यायचं आणि मग एकाड एक करत 9व्या नंबरचं अक्षर कुठलं आपलं आलं, तर क्यू हे अक्षर आलं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी। समजतंय, लक्षात येते, खूप सोपे प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, प्रश्न काय विचारलाय ते नीट समजून घ्या, तुम्हाला हे प्रश्न सोडवताना कुठेही अडचण येणार नाही। आता 19वा प्रश्न कुठला आहे तो वाचूयात आपण। बघा, 19वा प्रश्न, दिलेल्या वर्णमालेत डब्ल्यू हे अक्षर ओ पासून मोजल्यास कितव्या नंबरला येते। ओ पासून काय मोजायचे, डब्ल्यू मोजायचे, बरोबर आहे। ओ पासून पहिलं अक्षर पी आहे, हे दुसरं, हे तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं आणि 8वं। मग डब्ल्यू हे अक्षर कितव्या नंबरला आहे, ओ पासून मोजलं तर ते 8व्या नंबरला आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए। लगेच पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय। पुढचा प्रश्न काय तो बघा व्यवस्थित। काय सांगितले, एच चा शेजारी आहे
पण एफचा शेजारी नाही. एचचा शेजारी एच कुठे इथे, मग एचचे शेजारी कोण आहेत, जी आणि आय आहे. पण तो कोणाचा शेजारी नाही, एफचा शेजारी नसला पाहिजे. एफ इकडे म्हणजे जी घेऊन चालेल का आपल्याला, तर नाही. मग एचचा शेजारी हा येतोय ना आय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी आय. कारण आय हा एचचा शेजारी आहे पण कोणाचा नाही, एफचा नाही. ठीक आहे, पुढच्या प्रश्नात येतो आपण. 21 नंबरचा प्रश्न बघा. एल आणि व्ही यांच्या बरोबर मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील 7वं अक्षर कोणामधलं सांगितलंय, एल आणि व्ही. आता एल कुठे आपण शोधूयात आणि व्ही कुठे ते पण शोधूयात. बघा आता एल कुठे दिसतोय तुम्हाला आणि व्ही कुठे दिसतोय, त्याच्या खाली पहिल्यांदा आपण रेगा मारू. इथं व्ही दिसला, या बाजूला एल दिसला. ठीक आहे, आता याच्या बरोबर आपल्याला काय करायचंय, मधोमध असलेला अक्षर शोधायचे. इकडून ही 3 घरं इथं आलो आपण पुढे, इकडचे ही 3 घरं सुटली इथं आलो, बरोबर आहे का. त्यानंतर इकडचं एक घर सुटलं इथलं आलं, मग क्यू मधोमध आला, बरोबर आहे. मग ह्या क्यूच्या डावीकडील 7वं अक्षर बघा, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि 7वं काय येते, तर जी येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए. जे हे अक्षर काय दिसते तुम्हाला, मधल्या अक्षराच्या डावीकडील 7वं अक्षर आहे. शेवटचा प्रश्न, पुढील प्रश्न लगे बघूयात. 22 नंबरचं काय, तर बघा, अक्षर मालिकेतील ई आणि ओ यांच्या मधोमध कुठले अक्षर सांगितले आपल्याला, ई आणि ओ, बरोबर आहे का. मग ई च्या खाली आपण एक रेग मारूयात आणि ओ च्या खाली पण रेग मारूयात, म्हणजे यांच्या मधोमधलं अक्षर आपल्याला शोधता येईल. मग ई पासून मी 4-5 घरं पुढे आले, जे मिळालं, बरोबर आहे का. आणि इकडून पण 4-5 घरं आलं तर कुठलं अक्षर येते, जे, म्हणजे मधोमध कुठलं अक्षर आलं आपलं, जे अक्षर आलेले. ठीक आहे, प्रश्न वाचूयात. ई आणि ओ यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते, तर कुठलं अक्षर आलं बघा, ई पासून 1 2 3 4 5, 5 नंबरचं अक्षर जे आहे. आणि ओ पासून पण 1 2 3 4 5, 5 नंबरचं अक्षर जे आहे. म्हणजे मधोमध येणारं अक्षर कुठलं आलं, जे आलं, की जे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं, 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. जे हे अक्षर कोणाच्या मध्ये आहे, ई आणि ओ या अक्षरांच्या मधोमध आहे. ठीक आहे, समजले प्रश्न. चला आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय. आता आपण जातोय पुढच्या प्रश्नाकडे. कुठला प्रश्न आहे, 23 नंबरचा प्रश्न पहिल्यांदा वाचूयात. काय तो बघा, दिलेल्या अक्षर मालिकेत एच आणि टी, एच कुठे या बाजूला आणि टी कुठे इथे, यांच्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा. आता याच्या मधोमध कुठलं अक्षर येईल बरं, एचच्या पुढे किती घरे घेऊयात, 4 घेऊयात. ठीक आहे, तर टीच्या पुढे पण ही 4 आली. मग आता राहिली कुठली, 3. ह्याच्यातलं मधोमधचं अक्षर कोणतं आलं, एन अक्षर आलं. मग ह्या मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक शेवटून कोणता, शेवटून मोजायचा आहे. एन हे अक्षर शेवटून किती नंबरचे, हे 1 2 3 4 5, 5 आणि 5 10, 11 आणि 12. उत्तर आलं पर्याय क्रमांक डी, 12वा नंबर येतोय. पुढच्या प्रश्नात येतोय 24 नंबर. काय दिसतंय, दिलेल्या अक्षर मालेतील यू आणि व्ही किंवा यू आणि ओ यांच्यामध्ये जेवढी अक्षरे आहेत, यू आणि ओ, यू कुठे तर या बाजूला दिसते आणि ओ कुठे इथे दिसते, यांच्यामध्ये जेवढी अक्षरे आहेत बघा, तेवढीच अक्षरे के आणि दुसऱ्या कोणत्या अक्षरात आहेत. ठीक आहे, के आणि दुसऱ्या कोणत्या अक्षरात आहे. मग आता सांगा, ओ आणि यू मध्ये किती अक्षर आहेत, 5. मग के आणि 5 अक्षर असलेले काय असणार, हा ई असेल. के आणि ई मध्ये किती अक्षर असतील, 5. म्हणजे ई आहे का यामध्ये पर्याय बघूयात, तर आहे का, आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, एन पासून वाय पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास, कोणापासून, एन पासून वाय पर्यंतची अक्षरे बघा, वाय इकडे आणि इथं एन, म्हणजे उलट क्रमाने लिहितो, म्हणजे हा पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, 5वा आला, अशा प्रकारे. ठीक आहे, शेवटून चौथे अक्षर कोणते, मग कुठलं येईल शेवटून बघा. आता शेवटून कुठून मोजायचं आपल्याला, तर एन पासून वाय पर्यंतची अक्षरे उलटी लिहिल्यास, इथं एन आहे आणि इथे वाय, यांचा नंबर 1 आहे तर तो शेवटचा आला, कारण उलटे लिहायला सांगितले, मग हा शेवटचा, बरोबर आहे.
बरोबर का? हा शेवटचा येतो. मग शेवटून पहिला, शेवटून दुसरा, शेवटून तिसरा आणि शेवटून चौथं अक्षर कोणतं येतंय तर ते येतं क्यू. म्हणून या 25व्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक ए. प्रश्न काय येतो तो शेवटून चौथं अक्षर कुठलं आलं? क्यू आलं. क्रम फक्त बदलायचे. त्यांनी काय सांगितलं? एन पासून पुढे जाण्यापेक्षा काय करायचंय? एन पासून एन ला जो एक नंबर दिला तो शेवटचा द्यायचा आणि वाय पासून नंबरिंग करायचे. मग शेवटून चौथं कुठलं येईल? तर एन ला शेवटचा नंबर आहे म्हणजे शेवटून पहिलं आलं, मग दुसरं, तिसरं, चौथं. क्यू हे अक्षर शेवटून चौथं असेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक ए, दॅट इज क्यू. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नात जायचं. ओके, आता 26 नंबरचा प्रश्न काय तो वाचूयात आपण. अक्षर मालिकेतील पी पासून टी पर्यंतची सर्व अक्षर, कुठली अक्षर सांगितलं आपल्याला? पी पासून टी पर्यंतची, पी पासून टी पर्यंतची सर्व अक्षर सलग 6 वेळा लिहिल्यास शेवटून 13वं अक्षर कोणतं? आता 6 वेळा लिहायची गरज आहे का आपल्याला? तर नाही. शेवटून 13वं काय करणार आहे? शेवट कुठला येणार आहे? टीच येणार आहे. म्हणजे हा शेवटचा पहिलं, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. हे शेवटून 5वं अक्षर. हे शेवटून कोणा काय येणार आहे? 10वं अक्षर येणार आहे. आणि आपल्याला विचारलंय 13वं अक्षर कोणतं? मग हे येईल पुन्हा 11वं, 12वं आणि 13वं. तर शेवटून 13वं अक्षर कोणतं आलं मग तुमचं? तर हे 11, 12, 13. 13 नंबरला कोण येते? आर येते. ठीक आहे, बघा शेवटचं अक्षर कुठले? आपल्याला काय सांगितलंय? हा क्रम काय करायचा आहे? तर क्रमाने लिहित जायचे. किती वेळा लिहायचे आपल्याला? 6 वेळा लिहायचे. आता 6 वेळा लिहा किंवा मग कसंही लिहा, तो क्रम बदलणार आहे का? तर नाही, हाच राहणार आहे ना, पी क्यू आर एस टी. बरोबर आहे, पी क्यू आर एस टी. आणि आपल्याला विचारलंय काय? शेवटून 13वं. हे पहिले शेवटून, दुसरं, तिसरं, हे 5वं, हे 10वं, 11, 12, 13. 13 नंबरला कोण आहे? आर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. पुढे या 27 नंबरचा प्रश्न काय तो वाचूयात. डावीकडून त्यांच्या अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकाच्या तिप्पट केल्यास कोणत्या अक्षराची किंमत 36 येईल? बघा आता आय हे कितव्या नंबरला आहे? तर आय आहे ते 5, 6, 7, 8, 9. 9 ची तिप्पट करा. 9 त्रिक 27. आपल्याला उत्तर किती हवंय? 36 पाहिजे. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. एन बघूयात. एन किती नंबरला आहे? 14 नंबरला. बरोबर आहे. 14 ची तिप्पट करा. मग 14 दुने 28, 14 त्रिक किती येणार आहे? 42 येणार आहे. आपल्याला हवंय 36, त्यामुळे हाही पर्याय नाही. क्यू बघूयात आपण किती येते? तर क्यू खूपच लांब जाते, त्यामुळे क्यू ची पण किंमत ती नसणार आहे. कारण क्यूचा नंबर किती येतोय? 17वा येतोय. त्यामुळे हाही नसणार आहे तिप्पट मध्ये 36. एल मध्ये जाऊयात. एल कुठे? तर बघा एल आहे 12 नंबरला. 12 त्रिक 36 म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी, एल. पुढचा प्रश्न. डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकाच्या चौपट केल्यास काय करायचे? चौपट करायचे. मग कुठल्या अक्षराची किंमत वर्गसंख्या येते? वर्गसंख्या म्हणजे काय? तर 2. बरोबर आहे. 2चा वर्ग किती? 4. 3चा वर्ग 9 म्हणजे 4, 9, 16, 25 या वर्गसंख्या. मग कोणाचं उत्तर वर्गसंख्या येईल हे विचारले. मग अक्षरासाठी कुठले ऑप्शन दिले ते बघूयात. एफ कितव्या नंबरला आहे? तर एफ आहे 6 नंबरला. बरोबर आहे. 6 ची चौपट करा. 6 चोक 24. हा 24 नंबर वर्गसंख्या आहे का? तर नाही. मग आय बघूयात. आयचा नंबर किती येतोय? तर 9 येतोय. 9 ची चौपट करा. 9 चोक 36. 36 ही वर्गसंख्या आहे कारण 36 हा वर्ग कोणाचा येतो? 4चा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. आय ही संख्या, त्याचा जो अनुक्रमांक आहे 9 येतो, त्याची जर आपण चौपट केली 9 चोक 36 आलं आणि 36 ही काय? वर्गसंख्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. प्रश्नांची उत्तरं कशी काढायची समजतात का? बघा प्रश्न खूप सोपे आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचायचे, अक्षरमाला नीट बघायची आणि तिथेच तुम्हाला हे हक्काचे मार्क्स आहेत ते मिळून जाणार आहेत. थोडं जर इकडे तिकडे कन्फ्युजन झालं तर मग मार्कच जातील. त्यामुळे हे सोपे प्रश्न आहेत, हक्काचे मार्क्स आहेत. इथला एकही मार्क आपण सोडायचा नाही. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय आता. चला आता आपण 29व्या प्रश्नामध्ये आलोत. 29वा प्रश्न पहिल्यांदा वाचूयात. बघा एन पासून एक्स पर्यंतची अक्षरे, एन पासून एक्स पर्यंतची अक्षरे काय करायचे? उलट क्रमाने लिहायचे. म्हणजे उलट क्रमाने जर आपण लिहिलं तर एक्स काय होणार आहे? 1 नंबरला येणार आहे. बरोबर आहे का? तर मधोमध येणारं अक्षर कोणतं? बघा आता
हे उलट क्रमाने लिहिलं काय आणि प्रथम म्हणजे पहिल्यापासून लिहिलं काय, तर काय होणार आहे, मधोमध येणारा अक्षर काही बदलणार आहे का, तर एन पासून इथं किती घरं झाली बघा, 1 2 3 4, चौथ्या नंबरला मी इथे आले. तसंच इथं पण मोजा 1 2 3 4. मग मध्ये अक्षर कोणतं आलं, मागून मोजलं काय आणि पुढून मोजलं काय, येस हे अक्षरच येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, यस हे अक्षर या दोघांच्या मधोमध आहे. तुम्ही मागून मोजा किंवा पुढून मोजा. पुढे 30वा प्रश्न, दिलेल्या अक्षर मालिकेतील उजवीकडून 17व्या अक्षराच्या लगतची जोडी कोणती, डावीकडील आणि उजवीकडील. बघा आता हे 1 नंबरचं अक्षर आहे, हे 5 नंबर, हे 10 नंबर, हे 15 नंबर. आपल्याला कुठलं विचारलंय, 17 नंबरचं. 16 आणि 17, 17 नंबरला कोण आहे, आय अक्षर आहे. मग या आय अक्षराकडचे डावीकडे कोण दिसतंय, एच दिसते, आणि उजवीकडे कुठलं दिसतंय, जे दिसते. म्हणजे एच आणि जे हा पर्याय बरोबर आला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी अक्षर मालिकेतील 15 प्रश्न सोडवले, बरोबर आहे. सगळ्यांना समजले असतील, एकंदरीत तुम्हाला अंदाज पण आला असेल की परीक्षेला इंग्रजी अक्षर मालिकेवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. मागून अक्षर डावीकडनं कुठलं आहे, उजवीकडनं कुठलं, कितव्या नंबरचं आहे, मधोमध कोणतं, जोड्या कोणत्या, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत. निरीक्षण व्यवस्थित करा आणि त्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे हे खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित करायचं आहे आणि याचे हक्काचे आपले मार्क्स मिळवून घ्यायचेच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. तत्पूर्वी पुन्हा एक विनंती, तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.